कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। महाड येथे न्याय व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे। महाड येथील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिला पूजन सोहळा पार पडला आहे। महाड शहरात भव्य दिव्य अशी न्यायालयीन प्रशासकीय मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी 34 कोटी खर्च करण्यात येणार आहेत। खासदार सुनील तटकरे आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महाड वकील संघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे येथे भव्य अशी न्यायालयीन इमारत उभी राहणार आहे, असे महाड वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष भिसे यांनी सांगितले। या भव्य सोहळ्यास न्याय प्रशासन आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली। या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय गवई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विधी विधानाने पूजन करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमी फलोत्पादन खार भूमी मंत्री भरत गोगावले यांनी ही हजेरी लावली। यावेळी रायगड जिल्ह्यातील न्यायाधीश, महाड दिवाणी न्यायाधीश, महाड वकील बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज अशा प्रकारच्या कोर्टाचं या ठिकाणी भूमिपूजन करताना अतिशय आनंद वाटतोय आणि माझ्या वतीनं आणि मी आणि आमचे शिंदे साहेब आम्ही दोघेही या ठिकाणी आहोत। मी भिसे साहेब आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की याच्याकरता निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही। त्याला जो काही निधी लागेल तो सगळा निधी आम्ही पूर्णपणे वेळेत उपलब्ध करून देऊ आणि माझी अपेक्षा आहे की आमच्या PWDच्या माध्यमातून रेकॉर्ड वेळेमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं काम हे या ठिकाणी होईल आणि निश्चितपणे याच्या उद्घाटनाकरता देखील आपण आम्हाला बोलवाल अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। सर, आपल्या पुढाकारामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या 3 नॅशनल लॉ स्कूल आपण करतो, खरं म्हणजे हे देशातलं एकमेव राज्य असेल की ज्या राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तराच्या 3 नॅशनल लॉ स्कूल नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई आपण त्या सुरू केलेल्या आहेत आणि अतिशय ग्लोबल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी काही प्रमाणात तयार झालं आहे, उरलेलं तयार होत आहे। मला असं वाटतं की त्यातनं अतिशय चांगल्या प्रकारे ज्याला आपण अतिशय उच्च अशा प्रकारच्या क्वालिटीचे आपले वकील देखील त्या ठिकाणी आपण तयार करू शकू। आता म्हणजे सर्व वकिलांना माहितीच असेल, पण नवीन कायद्याने एक अजून महत्त्वाची गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे 2 पेक्षा जास्त तारखा मागता येणार नाही असं क्रिमिनल याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक वेळा तारीख ते तारीख असं जे क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये चालतं, म्हणजे अनेक वेळा आम्ही माननीय हायकोर्टाला विनंती करतो की हे वेगानं झालं पाहिजे, त्यावेळेस त्यांच्यासमोर हा प्रश्नच असतो की बाबा ठीक आहे आम्ही वेगाने करू, पण समजा समोरच्याने तारखा मागितल्याच आणि आम्ही दिल्या नाहीत तर त्यातही एक नॅचरल जस्टिस वगैरे अशा अनेक गोष्टी येतात। पण आता कायद्यानेच ही तरतूद केलेली आहे की काही सबस्टॅन्शियल असल्याशिवाय 2 पेक्षा जास्त तारखा त्या ठिकाणी देता येणार नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आता या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्येही न्यायदान जे आहे हे अतिशय वेगानं होताना आपल्याला पाहायला मिळेल। खरं म्हणजे आज तमाम सर्वांच्याच वकिलांच्या आणि इथल्या न्यायमूर्तींच्या, न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि कारण पक्षकार येतात आणि जातात, वरिष्ठही येतात जातात, वकिलांना मात्र याच ठिकाणी काम करावं लागतं आणि त्यामुळे या नवीन भूमिपूजनाच्या इमारतीमुळे आमचे अनेक लाडके वकील देखील खुश आहेत, कारण मोठी जागा मिळणार आहे, सगळ्यांना काम करायची संधी प्राप्त होणार आहे आणि म्हणून एक समाधान असतं नवीन इमारतीचं भूमिपूजन होत असताना। खरं म्हणजे ही जागा मगाशी सांगितलं दूध डेअरीची होती, दूध डेअरीची जागा या इमारतीला दिलेली आहे। खरं म्हणजे एक प्रकारे हा एक दैवी संकेत म्हणावा लागेल, कारण न्यायालयात खटला चालू असताना दूध का दूध आणि पाणी का पाणी होणं अपेक्षित असतं, म्हणजे खरा न्याय होणं अपेक्षित असतं। त्यामुळे आमची अपेक्षा आहे की सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळेल आणि त्याला चक्रा माराव्या लागणार नाहीत आणि म्हणून आपल्या पक्षकारांना अधिकाधिक जलद गतीने न्याय मिळून आणि सत्याचा विजय हो अशा प्रकारच्या मी महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व मुख्यमंत्री असो, माननीय मुख्यमंत्री असो, पालकमंत्री असो, आदितीताई गोगावले या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी ज्युडिशरीला सहकार्य चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि
बाबासाहेबांनी म्हटलं होतं की या देशामध्ये जोपर्यंत राजकीय न्यायासोबत सामाजिक आणि आर्थिक न्याय होणार नाही, स्थापित होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही स्थापन होणार नाही. आणि त्या दृष्टीनं आपल्याला खऱ्या अर्थानं जर या देशात लोकशाही आणायची असेल सामाजिक आर्थिक, तर शेवटच्या माणसापर्यंत कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळात न्याय कसा पोहोचेल त्या दृष्टीनं आपण सर्वजण कार्यरत आलं पाहिजे. ही नवीन इमारत चांगली होणारच, यात माझ्या मनात काही शंका नाही आहे. इमारत चांगली होईल, पण या इमारतीमधून चांगलं न्यायदानाचं पक्षकाराला लवकरात लवकर आणि कमीत कमी खर्चात न्यायदान देण्याचं काम आपल्या हातून घडो.